नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ऐकूमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे राज्यसेवेची एक्झाम पोस्टपोन झाली, त्यानंतर इंजिनिअरिंग सर्व्हिस आणि कंबाईन एक्झामसुद्धा पोस्टपोन झाल्यात. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी बघा हे प्रकरण मॅटकडे नेलं किंवा मॅटमध्ये तक्रार गेल्यानंतर त्याच्यावर सुनावणी 27 ऑक्टोबरला झाली होती. त्यानंतर पुढची एक तारीख दिली होती 5/11/2020 म्हणजे 5 नोव्हेंबर म्हणजे एक आठवड्याआधी ही तारीख होती. त्याच्यावर काय सुनावणी झाली आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे किंवा जी माहिती ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. याच्यामध्ये मेन म्हणजे प्रमुख मुद्दे होते काय तर बघा ही मॅटने चांगलं सरकारला खडसावलं आहे. त्यानंतर मराठा रिझर्वेशन आणि MPSC एक्झाम आणि मी तुम्हाला काय म्हणतो तारीख लवकरच येईल हे पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. बघा समोर जे माहिती आली बघा जी हिअरिंगमध्ये त्याच्यामध्ये बघा हे प्रकरण होतं मुंबई इकडं मॅटकडं होतं. ओके, त्यानंतर प्रमुख हे पण लक्षात ठेवा कोण कोण टाकलं होतं. A.V. खांडरे म्हणून होतं वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. ॲप्लिकंट होते A.V. खांडरे. रिस्पॉन्डंट होतं स्टेट ऑफ महाराष्ट्र होतं. आणि आता बघा ह्या प्रकरणामध्ये सरकारमार्फत कोण हजर होतं मिसेस SP मचेकर म्हणून. कोण आहे स्वाती मचेकर नाव आहे त्यांचं. मिसेस सरकारमार्फत बघा ते या कामासाठी उपस्थित राहत असतात. ओके, आणि जे ॲडव्होकेट होते या प्रकरणामध्ये कोण होते गुणवंत सदावर्ते होते. ओके, आता या संपूर्ण डाटा बघा आपण हे वाचणार नाही 3 आणि 4 याच्यामध्ये फक्त एवढं सांगितलं आहे फाईल किंवा जे म्हणतो ना जे प्रकरण टाकलं त्यानंतर त्यांनी सोर्स वापरले बघा पॅराग्राफ 16, 17, 19 नंतर 23 हे ती माहिती सादर करताना जी त्यांची माहिती होती ते आपण म्हणतो ना पॅराग्राफ होते ते ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं बघा ज्यांनी ॲप्लिकंट होते त्यांनी सांगितलं की सरकारला हा अधिकार नसताना त्यांनी कमून एक्झाम पोस्टपोन केला. हा अधिकार तर MPSCला आहे ते MPSC न करता सरकारने काऊन केलं. त्यानंतर बघा जे अधिकारी उपस्थित होत्या SP मचेकर साहेब मिसेस SP मचेकर यांनी काय सांगितलं की आमच्याकडं लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न होता. नंतर मराठा आरक्षण रिझर्वेशन करंटमध्ये इश्यू आला होता त्याच्यामुळं आम्ही काय केलं हे एक्झाम पोस्टपोन केलेत आणि काही आठवड्याची त्यासाठी मुदत मागितली. ओके, त्यानंतर सुनावणीनंतर बघा इकडं पुढच्या उजव्या साईडला बघा इथून काय सांगितलं रिस्पॉन्डंट टू प्रोड्यूस द रेकॉर्ड फ्रॉम द MPSC ऑफ द एक्झामिनेशन विच वेअर द शेड्यूल ऑन म्हणजे तारखा दिल्यात 11/10/2020 आणि 22/10 म्हणजे कंबाईनची एक्झाम विच आर नाव द पोस्टपोन विदाउट गिव्हिंग एनी डेट. म्हणजे ज्यावेळी सुनावणी झाली बघा मृदुला भाटकर यांनी क्वेश्चन केला चेअरपर्सन होते ते की तुम्ही जे एक्झाम पोस्टपोन केलं ठीक आहे तुमच्याकडे लॉ आणि ऑर्डरचा प्रश्न होता पण तुम्ही जे शेड्यूल पोस्टपोन केले बघा ते विदाऊट एनी पुढची डेट न देता तुम्ही पोस्टपोन केले म्हणजे चांगलंच सरकारला धरलं आहे की तुम्ही पुढची तारीख न देता हे पोस्टपोन केलं म्हणजे पुढच्या तारखा तुम्ही सांगितलं नाही विद्यार्थ्यांना कधी एक्झाम होणार आहे का नाही. ओके, द रेकॉर्ड शुड बी प्रोड्यूस टू ऑन नेक्स्ट डेट सांगितले म्हणजे तुम्ही जे एक्झाम आता त्याच्याबद्दल सुनावणी पुढे सांगितली की ही जी सुनावणी 7/1/2021ला होणार आहे. नंतर सांगितले इंटरिम रिलीफ इज द पार्टी गॅरंटेड म्हणून सांगितले. ओके, जी पुन्हा सांगितले की द कॉपी द रिप्लाय टू द सर्व बाय ईमेल बाय द लर्न ॲडव्होकेट ॲटलिस्ट 4 डे इन द ॲडव्हान्स. ओके, ती माहिती महत्त्वाची नाही पण सरकारला काय सांगितलं तुम्ही विदाऊट एक आणि डेट न देता हे एक्झाम पोस्टपोन केलं तर सरकारने यावर उत्तर सांगताना काय सांगितलं आम्हाला 4 किंवा 6 आठवड्याची मुदत द्या. ओके, सरकारने सांगितलं पण आयोगाचं तसं काही नोटिफिकेशन किंवा काही माहिती दिली नाही या ठिकाणी. ओके, ह्या चार्टमध्ये पण बघा सरकारला आता ज्यावेळी तारीख सांगितली पुढची हिअरिंगची बघा किती सांगितली ॲडजन हे महत्त्वपूर्ण आहे बघा 7/1/2020 म्हणजे किती महिन्यावर राहिले आता 1.25 महिन्यावर ही डेट राहिली बघा 1 ते 1.5 महिने राहिली जवळजवळ आता म्हणता येईल. तर सरकार किंवा आयोगाला याच्या आधी तारीख डिक्लेअर करावं लागणार नाही तर पुढच्या वेळी हाच क्वेश्चन मृदुला भाटकर विचारतील की तुम्ही ज्यावेळी सांगितलं 4 आठवडे किंवा 6 आठवडे तर तुम्ही तारीख का डिक्लेअर केली नाही. ओके, तर त्यावेळी त्यांना उत्तर देता आलं पाहिजे की आम्ही आता ह्या दिवसामध्ये तारीख डिक्लेअर केली. म्हणून तुम्हाला सांगतो की तारीख आता लवकर डिक्लेअर होण्याची शक्यता आहे. जे एक्झाम आहे बघा हे डिसेंबर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा जानेवारीमध्ये हे एक्झाम होण्याची शक्यता आहे कारण ही आता जी हिअरिंग आहे हे सरकार टाळायचं बघणार आहे. ओके, त्याच्या आधी डेट डिक्लेअर करतील आणि हे प्रकरण माग राहील असं अपेक्षा आहे बघा किंवा MPSC ही तारीख काढू शकते. ओके, मी तुम्हाला काय सांगतो पुन्हा एकदा का सरकारला याची तुम्ही पुढची तारीख का नाही काढली हा क्वेश्चन महत्त्वपूर्ण होता इथं. हो, ज्यावेळी एक्झाम पोस्टपोन केली त्यावेळी तुम्ही पुढची तारीख द्यायला पाहिजे तर दिली नाही त्यांनी मग सरकारने उत्तर काय देताना सांगितलं जे SP मचेकर होते मिसेस SP मचेकर स्वाती मचेकर नाव आहे त्यांचं ते म्हणले की आम्हाला 4 ते 6 आठवड्याची मुदत द्या आम्ही म्हणजे त्याच्यामध्ये काढू असा अर्थ निघतो त्याचा. ओके, तर जे प्रकरण आहे आता जे म्हणतो ना मॅटचं हे 7/1/2021ला ढकललं आहे पण ही सुनावणी होणार आहे त्याच्या आधी सरकार किंवा आयोग त्याआधी सरकार सांगू शकतं की तुम्ही एक्झाम घेऊ शकता किंवा एक्झामच्या तारखा तुम्ही आयोगाला सांगू शकता की तुम्ही एक्झामच्या तारखा काढा. कारण बघा जे म्हणतो ना शाळा वगैरे चालू होणार आहे तुम्हाला माहिती आहे आता 15 दिवसानंतर जे शाळा कॉलेज वगैरे चालू होणार आहे अशी न्यूजसुद्धा आली तर त्याच्यामुळे एक्झाम घेण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळं आयोगसुद्धा 100% तारीख या 7/1/2021च्या आधी काढणार आहे हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो. ओके, त्याच्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही तयारी असायला हवी. तर मित्रांनो जे मॅटमध्ये जे प्रकरण घडलं तुम्हाला मी सांगितलं आणि जी PDF जर तुम्हाला व्यवस्थित वाचायची असेल तर मी आपल्या टेलिग्रामला MPSC IQ एज्युकेशनला शेअर करेन तिथं तुम्ही त्याची PDF घेऊ शकता आणि 41 नंबरचं पेज आहे बघा त्यात एक तुम्ही रीड करू शकता. ओके, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा
अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.